कॉलनीत बैठका घ्यायची वेळ राहिलेली नाही. संभाजीनगर जिल्ह्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे. आपण 2-2, 4-4 जण प्रत्येक गावात जायला पाहिजे किंवा आता मी चाललोय पूर्ण 3 दिवसाचं म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा याला एक डीजेची गाडी राहणार आहे. प्रत्येक गावात जाणार. तिथं गावाच्या कॉर्नरला जाऊन भाषण म्हणजे आवाहन करणार, पुढं जाणार. काय होतं आपल्याला पहिला जो अनुभव आहे, आपण तेवढेच 10-15 जण पुन्हा त्या दुसऱ्या घरी जातो. तिथून पुन्हा 10-15 तेवढेच तिथं जातो. तर मी फक्त सगळ्यांना एक आवाहन करतो. आमच्या 7 गाड्या झाल्यात. डीजेची एक गाडी आहे. ज्याला यायचं असेल त्याने आपली गाडी घेऊन आपल्या गाडीत आपलं पेट्रोल, राहायची सोय होईन नाही होईन माहीत नाही. शहराचं तुम्ही करून घ्या आणि ज्याला ग्रामीण भागात यायचं आहे, सिल्लोड असेल, कन्नड असेल, कारण ग्रामीण भागातून आपल्याला जास्त लोक आणायचे हे एक टार्गेट आहे. आणि इथं काही आपले म्हणजे रुसवे फुगे असतील, म्हणजे काय होतं कुणी मन दुखवलेलं असतं. आपण आपण मराठा समाजासाठी काम करतोय आणि जे पण दुसरे काम करतात उपोषणाला बसले असतील काय असतील ते बी समाजाचं काम करतात. आपण त्यांना नाव ठेवत नाही. फक्त त्या लोकांना या इथून माझी विनंती आहे, तुम्हाला तुमचं काय आंदोलन करायचं करा, फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करणं त्यांनी सोडून द्यावं. कारण जेवढं ते टार्गेट करतील तेवढं ते संपत चाललेलं आहे. एवढी मीटिंग आज या ठिकाणी जर बघितलं, तुम्ही जसं म्हणले नवीन चेहरे जास्त आहेत आणि हे सगळे तळमळीचे लोक आहेत. काय झालेले जसं प्रसिद्धीची काही लोकांना काही लोक